शाळेत गेलेली बेपत्ता मुलीच्या कदीम जालना पोलिसांनी अवघ्या 8 तासात लावला छडा। जालना शहरातील गुलाम रसूल शाळेत गेलेली 12 वर्षीय मुलगी संध्याकाळी 4 वाजता घरी येणं अपेक्षित होता, मात्र ती मुलगी घरी न परतल्याने समीर कदीर पठाण यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात झिरो परमाने गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ तपासाची चक्री फिरवत कदीम जालना पोलिसांनी अवघ्या 8 तासात त्या मुलगीचा शोध घेतला। गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार कदीम जालना पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून त्या 12 वर्षीय मुलीच ताब्यात घेतले, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या टीमने केली आहे। आपल्याकडे आज सकाळी 00:30 वाजता एक गुन्हा दाखल झालेला होता। समीर कदीर पठाण म्हणून आहेत, त्यांनी आपल्याकडे गुन्हा दाखल केला होता की त्यांची मुलगी गुलाम रसूल या शाळेमध्ये शिकते, उर्दू शाळेमध्ये शिकते ती, आणि 12:30 वाजता शाळेत गेली। ती वापस 4-4:30ला येणं अपेक्षित होतं, परंतु ती शाळा सुटल्यानंतर घरी परतलेली नव्हती। आणि मग त्यांनी आजूबाजूला नातेवाईकांकडे, मित्रमंडळीकडे शोध घेतला, पण ती मिळून आली नाही। म्हणून मग त्यांनी आज पहाटे 00:30 वाजताच्या दरम्यान आमच्याकडे येऊन गुन्हा दाखल केला। तर गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन 12 वर्षाची मुलगी असल्यामुळे गांभीर्याने शोधायला सुरुवात केली। आमच्या कदीम जालन्याची टीम, PI शेवाळे साहेब आणि त्यांच्याबरोबर सगळे DBचे कर्मचारी, त्यामध्ये राठोड आहेत, आमचे चव्हाण आहेत साहेबांचे रायटर, मतीन शेख, सदाशिव मुटकुळे आणि कल्याणी भागवत यांनी लगेच शोध घ्यायला सुरुवात केली। आणि सातत्याने आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेज, आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला। मोबाईल तर काही मुलीकडे नव्हताच, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने आम्ही बातमीदार लावले। आणि सगळ्यातून आम्हाला सकाळी ती रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची त्यांना माहिती मिळाली गोपनीय बातमीदारामार्फत, आणि त्यांनी तिथे जाऊन मुलीला ताब्यात घेतलेलं आहे। आता पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही यामध्ये करत आहोत। अशा रीतीनं तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे 8 ते 9 तासाच्या आतच आपण या गंभीर गुन्ह्याचा छडा लावलेला आहे आणि मुलीला ताब्यात घेतलेला आहे। पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही आता यामध्ये करत आहोत।